नाशिक ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहीम राबवत अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम हाती घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अवैध धंदे, गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात धडक कारवाई करत मालेगाव शहरात पोलिसांनी राबवलेल्या कोम्बिंग ऑल आउट ऑपरेशन दरम्यान विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यासोबतच अवैध व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत 25 मोटरसायकल, 9 लोखंडी हत्यारे, 11 तलवारी तसेच 9 इतर अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली. विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कारवाई करण्यात आली असून एकूण 15,92,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यासोबतच नाशिक पुणे महामार्गावरील गोंदे फाटा परिसरात हॉटेलवरही मोठी कारवाई करण्यात आली. राजस्थानमधील एका व्यक्तीकडून अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या गोणीत लपवून ठेवलेला तब्बल 16 किलो 912 ग्रॅम गांजा, अंदाजे 2,51,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी संशयित आरोपींविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी याबाबत अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याची माहिती दिली. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही धडक मोहीम हाती घेतली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.